नमस्कार, मी निशा घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल ना, अशा वेळेस मस्त अशी ही भाजी बनवू शकतो. बनवायला अगदी साधी, सोपी आणि चवीला खूपच जबरदस्त अशी ही भाजी आहे. चला तर मग मंडळी, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत. कांद्याची साल काढून टाकायची आणि त्यानंतर कांदा पहा अशा पद्धतीने अगदी बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. दोन्ही कांदे आपण व्यवस्थित असे बारीक बारीक चिरून घेऊया. कांदा चिरून झाला की त्यानंतर इथे आपल्याला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो सुद्धा छान बारीक बारीक असा चिरून घेऊया. एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरला बारीक बारीक असं चिरून घेऊया. आता लगेच आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई व्यवस्थित अशी गरम झाली की यामध्ये घालायचं तेल. तेल छान असं तापलं की आता यामध्ये आपण घालूया 1 चमचा मोहरी, सोबतच 1 चमचा जिरे घालायचे आहे. आता जिरे आणि मोहरी छान व्यवस्थित असे तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा, सोबतच ठेचलेला लसूण घालायचा आहे. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण याला परतवून घेऊया. अतिशय साधी, सोपी पण चवीला जबरदस्त अशी ही भाजी आहे. पहा इथे कांदा छान लालसर झाला. आता यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घालूया आणि परतून घेऊया. टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे. आता टोमॅटो परतत असताना यामध्ये थोडंसं मीठ टाकलं ना की या भाज्या पटकन परतल्या जातात. आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे, जसे की इथे मी 2 छोटे चमचे काळा मसाला घालते, अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच 1 चमचा लाल तिखट घालूया. कोणतेही घरगुती मसाले इथे तुम्ही वापरले तरी चालतील. जे काही मसाले तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहेत ते मसाले वापरायचे. सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया. यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी यामध्ये घालते. पाणी घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जितक्या लोकांसाठी ही भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे सर्व साहित्य आणि पाणी वापरू शकता. आता याला ना छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पहा भाजीला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला घालायचं आहे फरसाण. तर इथे आज आपण मस्त अशी झणझणीत आणि झटपट होणारी फरसाणची भाजी बनवतोय. जेव्हा घरामध्ये भाजीला काहीच नसेल ना, अशा वेळेस ही फरसाणची भाजी नक्की बनवून पहा. चवीला तर खूपच अप्रतिम लागते. फरसाण घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं. आता बारीक गॅसवरती याला 1 ते 2 मिनटं शिजवून घेऊया. फरसाण पटकन शिजला जातो. फक्त बारीक गॅसवरती याला आपण 1-2 उकळी काढून घ्यायची आहे. सर्वात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. मस्त अशी इथे आपली झणझणीत आणि चमचमीत अशी फरसाणची भाजी तयार झालेली आहे. बघा, कोणतीही झंझट न करता, कुठल्याही प्रकारचं वाटण न करता झटपट अशी ही भाजी तयार होते आणि चवीला तर एकच नंबर लागते. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फरसाणची भाजी एकदा नक्की बनवून पहा, किंवा तुमच्याकडे बनवली जाते का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मस्त अशी गरमागरम भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत सर्व करू शकता. एकच नंबर लागते. चला तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहिला आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या पौष्टिक युनिक रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला घरगुती भोजनच्या रेसिपीज जरूर आवडतील. चला तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.